लग्नात तरुणांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याच्या घटना आपण आजकाल जास्त ऐकतोय। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी खुर्द येथे झालेली एक घटना आपल्या पायाखालची जमीन सरकवेल। कारण इथे जी तरुणी नवरी म्हणून उभी होती आणि तिच्या मागे जो मामा उभा होता तो खुद्द तिचाच नवरा असल्याचं लक्षात आलंय। एका तरुणाची बनावट नवरी दाखवून सुमारे 4 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी कृष्णा नामदेव देठे यांनी पोलिसात तक्रार दिली। 21 जानेवारी 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रियंका मनोज सन्यासी या नावाने लग्न लावण्यात आलेली ही तरुणी होती। हे लग्न जुळवण्यासाठी काही मध्यस्थींनी मोठी रक्कम घेतली, तसेच नवरीसाठी सुमारे 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने देखील घेतले होते। लग्नानंतर संशय आल्याने तरुणाने पत्नीला आधार केंद्रात नेले असता तिचे नाव आणि ओळख बनावट असल्याचं उघड झालं। तिचं खरं नाव प्रियंका दीपक शेळके असल्याचं समोर आलं। तपासात आणखी धक्कादायक बाबी उघडकीस आल्या। त्यातली एक बाब म्हणजे महिलेचा हा 5वा विवाह होता आणि विशेष म्हणजे लग्नात मामा म्हणून वावरणारा व्यक्ती हा तिचा 4था नवरा होता। त्याचं नाव दीपक सिमोन शेळके। दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास आता सुरू आहे। त्यामुळे लग्न करण्यापूर्वी सगळी शहानिशा करून व्यवस्थित ओळखीतल्या मुलीशीच लग्न करावं अशी आता सल्ल्यांची एक मालिका सुरू झाली आहे।